देवी आता कधीच कौल देणार नाही. तुमचा तू सरकार तू आता कधीच परत येणार नाही. कारण कारण ते पळून गेले. तुम्हाला वाईट वाटेल पण तू चोर आहे. तू चोर आहे. हो बाई, तुम्ही कोणाविषयी बोलताय कळतंय का तुम्हाला? अक्कादांचे किती उपकार त्या गावावर माहितीत का तुम्हाला? आणि तुम्ही काय सांगताय त्यांच्याबद्दल? आज नाही आला तर बोलायला लागलं. काका काका बोला ना तुम्ही. तू का गप्प सांग ना. चित्रा, एक मिनिट. तुमच्या त्या अक्कादाची कुंडली आहे माझ्याकडे. तुमच्या त्या सरकारने सतत तुम्हाला मोठेपणा दाखवला, गावाला ताब्यात ठेवलं. का माहित आहे तुम्हाला? कारण त्याला गावाची संपत्ती हडप करायची होती. आणि त्याने त्याचा हेतू साध्य केला. चोर आहे तो, चोर. ओ बाई, आम्ही ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाही तुम्ही वाटेल ते बोलावं. कसली चोरी? काय गडबड आहे? अहो खरं तेच बोलते. देवाचे दागिने काय झाले? तुम्हाला खरं वाटत असेल तर देवाची तिजोरी बघा. तुमचा सरकार देवाचे दागिने पैसे घेऊन पळून गेलाय. एक मिनिट थांबा. देवाचा पैसा आम्ही देवळात नाही ठेवत, वाड्यावर ठेवतो, तिजोरीत. हो वाड्यातच म्हणते मी. ते दागिने घेऊन तो पळून गेलाय. विश्वास करा माझा. तुम्हाला खात्री वाटत नसेल तर चला बघायला. चला वाड्यात.